निवेदन रोहित चंदू राठोड यांनी जवळजवळ 10 ते 15 लोकांची फसवणूक केलेली आहे आणि त्या संदर्भात आता आम्ही सिनियर साहेबांशी भेटून चर्चा करून मग त्याच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार देण्याचं काम केलेलं आहे। तशा प्रकारे ह्याच्यामध्ये एक संदीप जो भुजबळ आहे तर त्याला जवळजवळ 35 लाखाला फसवलेला आहे। त्यांनी 35 लाख रुपये लोन करून त्याला पैसे दिलेत। त्याला काय सांगितलं की तुला थोडेफार ही दी आम्ही ही करू, परंतु त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाही। त्याच्यानंतर कृष्णा चौधरी याची 25 लाख रुपये घेतले। त्याच्यानंतर त्याची क्रिटा गाडी आहे ती देखील घेतली, ती देखील त्याला दिलेली रिटर्न नाही। त्याच्यानंतर अनिकेत आडावचे देखील 5 लाख रुपये घेतलेले आहेत। असे प्रकारचे आणि भरपूर लोकांचे पैसे जवळजवळ 1 ते 1.5 करोड रुपये त्यांनी लोकांना फसवलेला आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावर आम्ही 18 शिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा। तशाच प्रकारे 420 चिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात यावा। तसंच गाडी त्यांनी त्याची चोरी करून नेली, त्याच्यामुळे त्याच्यावर चोरीचा देखील गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करा माननीय आम्ही सिनियर साहेबांशी भेटून त्यांना सांगितलं आहे। तशा प्रकारे आज निवेदन देखील दिलेलं आहे। त्यांनी सांगितलं की आता हे 2 दिवस वेळ नाही आहे, शनिवारी त्याला बोलून त्याच्यावर आपण जी पुढची कारवाई ती आपण करू अशा पद्धतीचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन मिळालेलं आहे। त्यामुळं आज आम्ही ह्या ठिकाणी ज्यांचे पैसे घेतलेले त्यांना समोर बोलवलेलं आहे। तुम्ही आपण त्यांच्या तोंडने देखील ऐकावं की त्यांचं म्हणणं काय तुम्ही परत आता नवीन इन्व्हेस्टर त्यांनी परत चालू केले बघण्यासाठी की नवीन लोकांना फसवण्यासाठी। तर नवीन इन्व्हेस्टरला आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी ह्याच्या म्हणजे भयकाव्यात देऊन कुठल्याही देखील ह्याला पैसे देण्याचं किंवा मदत करण्याचं कटकारस्थान करू नये। कारण का हा सर्वांना लोकांकडनं गोड बोलून पैसे घेतो आणि नंतर त्याला पूर्णपणे फसवून त्याला रोडवर भीक मागण्याचं काम करण्याचं काम करतो ही। त्याच्यामुळे माझी पुढच्या लोकांना विनंती आहे की तात्काळ म्हणजे ह्याच्याकडे जे पैसे असतील ते आपण रिटर्न घ्यावे, अन्यथा तुमच्या पुढील जी पैसे आहे ते तुम्हाला मिळणार नाहीत। कारण का यांनी कॅश मध्ये जवळजवळ 80 ते 90 लाखाचा फ्लॅट इथे या 90 फीट रोडला घेतलेला आहे आणि तशाच प्रकारे त्यांनी आणि एक गाडी देखील बुक केलेली आहे फॉर्च्युनर। तर अशा प्रकारे लोकांचे पैसे घेऊन त्यांना फसवून असे फ्लॅट आणि गाड्या घेतो। त्याच्यामुळे इन्व्हेस्टरला माझ्या पुढचा विनंती करतो की तुम्ही ह्याच्याकडे कुठलाही 1 रुपया लावू नये, इन्व्हेस्ट करू नये आणि त्याच्यावर आम्ही पुढील कारवाई करणार आहे। एवढंच बोलून मी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। आणि म्हणजे जेव्हा पैसे घेतले तेव्हा त्यांनी गोड बोलून माझ्याजवळ पैसे घेतले, मला चेक देखील दिला त्यांनी। आणि ज्यावेळेस मी त्याच्याजवळ पैसे मागितले तेव्हा त्याने मला मारायची धमकी दिली। मला बोलला की तू कोण आहेस, तर मी जातीने जय भीमवाला आहे। तर मला हे पण बोलला की तू जय भीमवाला आहे, तू माझे पैसे मागायला तुझी लायकी कशी एवढी झाली। परत त्याच्यानंतर आमचे पैसे एवढे लुबाडून तो डान्स बार मध्ये बसतो, डान्स बार मध्ये लाख लाख रुपये उडवतो। या रस्त्याला जेवढे डान्स बार आहेत त्या डान्स बारला बसतो तो। लोकांचे पैसे द्यायचे असले का लोकांचे फोन उचलत नाही। परत ज्या दिवशी माझी आई वारली 16/7/2024 ला मी त्याला फोन केलता की बाबा मला माझे पैसे दे, मला पैशांची गरज आहे, मला आता पैसे पाहिजेत। तेव्हा त्यांनी मानपाडा पोलीस स्टेशन मधून मला फोन करायला लावला। मी माझ्या आईची चिता जाळतोय, मला पोलीस स्टेशन मधून फोन केलेला की पोलीस स्टेशनला ये। मी माझ्या आईची चिता जाळून मी पोलीस स्टेशन मधून डायरेक्ट इकडे आलेलो। त्याच्यानंतर त्यांना जेव्हा समजलं की हा विषय असा झालाय की माझी आई वारली, तेव्हा पोलीस स्टेशन मधून मला काय बोलण्यात नाही आलं आणि तो इथून पसार झाला। त्याच्यानंतर आम्ही त्याला खूप प्रयत्न केले भेटायचे की आमचे पैसे दे, तरी तो आम्हाला पैसे द्यायचा काही संबंध नाही, तो बोलत नाही, तू पैसे दिले नाही। मी त्याला कॅश पैसे दिलेत आणि माझ्याजवळ 2 पुरावे आहेत, सौरभ माटे आणि अनिल पवार, या 2 जणांसमोर मी पैसे दिले। चौधरी, मी रोहित बरोबर पार्टनरशिप मध्ये धंदा करत होतो। मी गाडी घेतली। कसला धंदा करत? ते व्याजाचा धंदा करायचो। व्याज धंदा करायचा, तो आम्हाला फसवला, पैसे घेतले, लोन काढून दिले त्याला 25 लाख रुपये मीने आणि गाडी घेतली मीने। तो बोलायचा मला गाडी वापरायला दिली। आमची पार्टनरशिप 2024 मध्ये तुटली। मी गाडी मागायला गेलो, त्याने गाडी दिली नाही मला। गाडी मागितल्यावरती तो माझ्यावर हल्ला केला आणि डोक्यावरती बेडची बाटली फोडली त्याने माझ्या। आणि इथं मी मानपाड्यामध्ये त्याच्यावर केस पण केले, तर काही ऍक्शन झाला नाहीये। माझं मागणं एकच आहे, माझी गाडी आणि माझे पैसे जे आहेत त्यांनी मला द्यावा। 25 लाख रुपये आणि माझी क्रेटा गाडी आहे त्याच्याकडे। जो भुजबळ संदीपची आई आमच्या घरात कधी येत होता जात होता आणि माझ्या पोराला फसवणूक न आई बाबांना न सांगून बँकेत नेऊन कॅश 2 वेळ 2 बँकेतून काढून घेतली आणि त्यांना लावलं की मी पार्टनर करतो, असं करतो तसं करतो। त्याला काही केलं नाही। परत त्याला मारहाण करून बाहेर काढलं, माझ्यावरही हल्ला 2दा केला। मला सतत धमकी देतो की तुम्हाला मारीन, तुम्हाला बिल्डिंग मध्ये राहून देणार नाही। आणि एवढं कर्ज की त्याच्यामुळे माझं घर उद्ध्वस्त झालंय आणि शेवटी रोज माझ्या बँकेवाले माझ्या घरात येतात आणि सतत धमकी देतो। त्याची बायको आणि ती भरपूर धमकी देतो, रोहित राठोड।
काय धमकी देतो? की तुम्हाला मी मारेन, तुमचं काय करणार नाही, तुम्ही घ्या पैसे, घ्या उकडून, मी काही तुमचे पैसे देणार नाही. आणि तुम्ही पैसे कशाला दिले? पैसे ते म्हणला की आपण धंदा करूया म्हणून गोड बोलून घरी येऊन घेतले. आणि माझी आणि माझ्या नवऱ्याची काही विचारपूस केली नाही. त्याला गोड बोलून बँकेत नेलं आणि सगळ्या 2 बँकेतून पैसे काढून त्याने घेतले. एका बँकेतून काहीतरी 16 लाख, दुसऱ्या बँकेतून 16 लाख घेतले. आणि आता मागायला जरी गेलो तरी धमकी देतो, तुम्हाला मारीन, तुझ्या पोरांना ठार मारण्याची धमकी देतो. आणि त्याच्यापासून माझ्या दोन्ही पोरांना धोका आहे. पोलिसांकडे तुमचं काय मागणं? आमचं मागणं काय एवढंच आहे की कसेही करून एवढं माझ्या घरी येते बँकवाला, एवढं रिक्वेस्ट करून की माझ्या लेकराचे त्यांना पैसे द्यावात. त्यांना कुरूप काही आमच्याकडे ठेवला नाही.